नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची पुरणपोळी। तर बनवायला ही अगदी सोपी आहे आणि खाण्यासही अगदी पौष्टिक आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथे ना मी पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आणि वजनीप्रमाणे पाहिलं तर पाव किलो आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी मुगाची डाळ आहे। तर स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। तर आता ना मी याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तर पहा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर छान अशी स्वच्छ डाळ निघालेली आहे। तर हे पाणी आहे ना मी फेकून देते। तर आता यामध्ये ना पहा मस्त असं स्वच्छ झालेली आहे डाळ। तर यामध्ये घालत आहे पाव चमचा हळदी पावडर आणि ना शिजण्यासाठी ठेवायचे आहे। तर फक्त डाळीच्या वर थोडंसं पाणी घ्यायचं आहे, इतकेच पाणी यामध्ये घालायचं आहे शिजण्यासाठी। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर डाळ आहे ना जास्त शिजली जाते आणि मग ते व्यवस्थित होत नाही पुरण। तर पहा अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे डाळीच्यावर। तर आता ना मी कुकरला डाळ लावून घेणार आहे। तर कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घातल्याच्या नंतर जाळी ठेवलेली आहे, म्हणजे चाळणी कुकरमधली, आणि त्यावर डबा ठेवत आहे डाळीचा आणि झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। 2 ते 3 शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजली जाते। तर डाळ शिजत आहे तोपर्यंत पीठ मळायला घेऊ। तर पीठ आहे ना मी गव्हाचं घेतलेलं आहे आणि ते पीठ आहे ना 1.5 वाटी घेतलेलं आहे, कारण डाळ आहे ना आपली 1 वाटी होती। तर त्यासाठी मी 1.5 वाटी पीठ घेत आहे। आता यामध्ये घालते चवीप्रमाणे मीठ। आता मीठ घातल्याच्या नंतर यामध्ये ना थोडीशी हळदी पावडर घेत आहे, म्हणजे अगदी पाव चमचापेक्षा कमी। तर सर्व एकत्र करून घेते आणि ना थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेणार आहे। असं कधी होतं ना की पुरण राहिलेलं आहे आणि पीठ संपलं, किंवा पीठ राहिलेलं आहे आणि पुरण संपलं, तर त्यासाठी ना हे प्रमाण बरोबर आहे। 1 वाटी डाळीसाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ। तर अगदी बरोबर पोळ्या तयार होतात। पीठही राहत नाही आणि पुरणही राहत नाही, किंवा पुरण संपलं तर पीठ राहत नाही आणि पीठ संपलं तर पुरण राहत नाही। तर अशा पद्धतीने ना छान हे प्रमाण आहे आणि पीठ पुरण व्यवस्थित तयार होतं। तर पहा असा ना मी छान पीठ मळून घेतलेलं आहे। अगदी चपातीच्या पिठापेक्षा जास्त सैल नको आणि जास्त घट्टही नको। तर पहा मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर हा पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने मी 1 चमचा तेल घालत आहे आणि तेल घातल्याच्या नंतर छान असं पीठ ना मळून घेणार आहे। तर याआधी देखील ना आपल्या यूट्यूब चॅनलवर पुरणपोळीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे। तुम्हाला जर पाहायची असेल ना तर पेज ओपन करून तुम्ही नक्की पाहू शकता। गव्हाच्या पिठाची आहे आणि चण्याच्या डाळीची मस्त पुरण बनवून ना छान अशी पोळी बनलेली आहे। तर ती रेसिपी तुम्ही पाहू शकता। तर पहा सुरुवातीला तेल जे टाकलेलं होतं ना ते घातल्याच्या नंतर छान असं पीठ मळून घेतलेलं होतं। आता ना पुन्हा एकदा 1 चमचा घालून छान नरम पीठ मळून घेणार आहे। तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। तर पीठ आहे ना जितकं छान मळलं जाईल, जितका वेळ मळाल तेवढं छान पोळ्या तयार होतात। तर पुरणपोळ्या एकदम मऊसूत, नरम आणि सुंदर नाजूक तयार होतात। तर पहा छान असं ना नरम पीठ मळून घेतलेलं आहे। तर हे पीठ आहे ना मी आता झाकून ठेवून अर्धा ते पाऊण तास छान भिजत घालून ठेवणार आहे। तर तोपर्यंत ना आता आपण डाळ बघून घेऊ। तर कुकर झालेला आहे, शिट्ट्या पूर्ण हवा गेलेली आहे कुकरमधली। तर आता ना मी खोलते। तर पहा छान अशी डाळ शिजलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते कशी डाळ शिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी राहिलेलं नाही आणि छान घट्टसर अशी डाळ शिजून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता डाळ आहे ना एकदम अशी नरम मुलायम शिजलेली आहे, छान मऊसूत डाळ शिजलेली आहे। तर आता ना मी डाळीचं पुरण तयार करायला घेणार आहे। तर त्यासाठी ना मी इथे गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये घालत आहे शिजवून घेतलेली डाळ। तर इथे कढईमध्ये ना सुरुवातीला तूप घालायचं मी विसरले घाईमध्ये, तर तुम्ही नक्की घाला। 1 चमचा तूप घाला आणि नंतर शिजवून घेतलेली डाळ घाला। पुरणाला ना खूप छान टेस्ट देखील येते आणि छान सुगंधित पोळ्या लागतात। तर आता कढईमध्ये डाळ घातल्याच्या नंतर ना एकदम कमी गॅसवर थोड्या वेळासाठी परतवून घेणार आहे। तसं तर डाळीमध्ये आपल्या पाणी राहिलेलं नव्हतं, जरी ओलसरपणा असेल ना तर तोही निघून जाईल। तर अगदी 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने डाळ आहे ना परतून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता छान अशी डाळ झालेली आहे। तर आता यामध्ये घालत आहे गूळ। तर 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ आहे ना मी गावरान घेतलेला आहे, त्यामुळे कलर त्याचा थोडा डार्क आहे। तुम्ही कुठलाही गूळ घेऊ शकता। तर आता गूळ घातल्याच्या नंतर ना गॅस मोठा ठेवून एकसारखा हलवत छान पुरण तयार करून घेणार आहे।
जर तुम्हाला पुरण करत करत दुसरी कामं करायची असेल ना, तर मध्यम गॅस ठेवून मध्ये मध्ये हलवत राहिलात ना तरी छान पुरण तयार होतं. तर पहा मस्त असं ना पुरण तयार करून घेतलेलं आहे. छान असं पुरण तयार झालेलं आहे. तर पुरण गाळायची गाळणी घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरमध्ये किंवा पुरण यंत्रामध्ये पुरण तयार करून घेतलात तरीही चालेल. पुरण गरम असतानाच गाळून घेणार आहे, म्हणजे पटकन पुरण दळलं जातं. तर आता छान असं पुरण तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये घालत आहे पाव चमचा इलायची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर, आणि हे शेवटी घातलेलं आहे. कारण काय आहे ना, मुगाचं पुरण आहे ना ते थंड झाल्याच्या नंतरच इलायची पावडर आणि जायफळ घालायची, म्हणजे छान त्याला ना मस्त असा एक सुगंध येतो. तर पहा छान असं पुरण तयार झालेलं आहे. तर आता ना हे बाजूला ठेवून देते आणि थोडंसं थंड होऊ देते. तर आता ना पीठ बघून घेऊ. तर पीठ आहे ना छान मुरलेलं आहे. अर्धा पाऊण तास छान पीठ तयार झालेलं आहे. तर आता यावर आणखीन अर्धा चमचा तेल घालून ना पुरणपोळीसाठी पीठ तयार करून घेणार आहे. तर पुन्हा एकदा छान मळून घेणार आहे एक 5-7 मिनिटासाठी. तर पहा छान असं ना पीठ मळून घेतलेलं आहे. एकदम लवचिकता आलेली आहे पिठाला. तर तुम्ही पाहू शकता अगदी नरम आणि मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे. तर आता ना पोळी लाटण्यासाठी घेणार आहे. तर त्यासाठी ना मी जेवढी पोळी लागणार आहे ना तेवढा असा गोळा घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला लहान आवडते मोठी आवडते त्या हिशोबाने तयार करून घेऊ शकता. तर पहा मी असा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि काय आहे ना, पिठापेक्षा जास्त पुरण असेल ना पोळीमध्ये तरच ती पोळी खावीशी वाटते आणि छान वाटते. तर मी इथे ना पिठापेक्षा पुरण जास्त घेतलेलं आहे. तर आता ना पिठामध्ये पुरण भरून घेते. तर त्यासाठी ना मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तांदळाच्या पिठामध्ये पीठ आहे ना असं घोळून घेतलेलं आहे आणि छान अशी वाटी तयार करून घेत आहे. तर या पिठाच्या वाटीच्या ज्या कडा आहेत ना त्या पातळ करत वर घेता अशी छान वाटी तयार करून घेत आहे. तर वाटी तयार करून घेतली ना तर हवं तेवढं पुरण आपण आतमध्ये भरू शकतो. तर तुम्ही ना भरपूर असं पुरण भरून जरी केली ना तर अजिबात पोळी लाटताना फुटणार नाही. तर पहा अशा पद्धतीने छान वाटी तयार करून घेतलेली आहे. मध्ये आहे ना जाड ठेवलेलं आहे. तर आता ना भरपूर असं पुरण भरून घेते. तर पहा असं दाबून दाबून पुरण भरायचं, म्हणजे ना हवं तेवढं पुरण भरलं जातं. तर हाताला जर चिटकत असेल ना पुरण भरताना तर थोडंसं पीठ लावून घेतलं आणि वरून दाब दिला ना तर छान असं पुरण बसलं जातं. तर पुरण आहे ना मस्त पिठामध्ये भरून घेतल्याच्या नंतर असं छान सील करून घ्यायचं. सगळ्या बाजूनी फिरवत गेलं ना तर ते आपोआप पुरण आतमध्ये बसलं जातं. आणि जो पीठ वर आलेलं असतं ना एक्स्ट्राचं तर ते देखील ना छान असं बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण बाहेर येणार नाही. एकदा असं होतं ना की लाटायच्या वेळेस पुरण बाहेर खालून निघलं जातं, तर तसं होणार नाही. छान असं पुरण पोळी आहे ना छान बनते. तर पहा मी असं सील करून घेतलेलं आहे आणि एकसारखा गोळा तयार आता हातावर फिरवून घेते. तर पोळी लाटण्यासाठी गोळा आहे ना तयार झालेला आहे. तर थोडंसं तांदळाचं पीठ घेते. तर तांदळाचं पीठ आहे ना थोडं पोळपाटावरही टाकते आणि ना जो गोळा तयार करून घेतलेला आहे ना पुरणाचा त्यावरही टाकते आणि थोडासा असा दाब द्यायचा, म्हणजे काय आहे ना पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. अगदी काठोकाठ पुरण भरलं जातं पोळीमध्ये. तर आता पोळी आहे ना मी लाटायला घेते. तर पहा आधी ना कडा आहेत त्या लाटून घ्यायच्या छान एकसारख्या, म्हणजे छान पोळी फुगली पण जाते आणि ना पुरण सगळीकडे एकसारखं व्यवस्थित बसलं जातं. तुम्ही पाहू शकता मस्त पुरण पसरलं जाते कडेकडेनी. तर पहा अशा पद्धतीने ना छान मी पोळी लाटून घेणार आहे. आणि तांदळाचं पीठ वापरलं ना तर पोळी सरकायला देखील मदत होते. पटकन पोळी पाटावरून सरकली जाते. तर पहा अगदी त्रास देखील होत नाही. हलक्या हाताने छान अशी पोळी लाटून घेत आहे. तर पहा मस्त अशी पोळी ना लाटून घेतलेली आहे. तर पोळी आहे ना मी जास्त पातळ देखील नाही किंवा जास्त जाड अशी लाटलेली नाही. मध्यम साईजची छान पोळी लाटून घेतलेली आहे आणि पुरण देखील सगळीकडे पसरलेलं आहे. तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावर घालते थोडंसं तूप आणि ना पोळी घालत आहे वर. तर पोळी आहे ना छान अशी भाजून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी पोळी फुगत देखील आहे. तर पोळी भाजताना ना गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे छान अशी पोळी भाजली देखील जाते आणि कडक देखील होत नाहीत. अगदी मऊसूत अशा पोळ्या तयार होतात. तर वरून थोडंसं तूप घातल्याच्या नंतर आता पोळी पलटून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता वरून देखील मी तूप घालत आहे आणि किती छान अशी पोळी फुगलेली आहे. अगदी टम्म पोळी फुगलेली आहे, जरा देखील फुटलेली नाही. लाटताना देखील फुटलेली नव्हती. तर पहा, तर अशी पोळी होण्यासाठी ना पीठ मळणं खूप महत्त्वाचं आहे. पीठ जेवढं छान मळणार ना तेवढं पोळ्या खूप सुंदर आणि नाजूक तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता की किती छान अशी पोळी तयार झालेली आहे. तर दोन्ही बाजूनी पोळी आहे ना छान भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी पोळी तयार झालेली आहे आणि पुरण इतकं भरलेलं आहे ना तर अक्षरशः
पलटते वेळेस ना पोळी एकदम अशी जड झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी पोळी भाजून झालेली आहे. तर भाजून घेतलेली पोळी आहे ना मी बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पोळ्या करून घेणार आहे. तर पहा दुसरी देखील पोळी ना छान भाजून घेणार आहे. ती तव्यावर घातलेली आहे आणि छान भाजून घेते. तर ही देखील पोळी आता ना पलटून घेते. तर पहा खालच्या साईडने देखील अजिबात अशी फुटलेली नाही आणि ही देखील पोळी आहे ना छान अशी फुगत आहे. तर वरून तूप घालून छान पोळी भाजून घेणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तूप घालायचं असेल तर घाला, नाही तर तेल घातलात ना तरीही चालेल. तर काही ठिकाणी असं होतं ना की तेल लावून पोळी भाजली जाते आणि खायला घेतली की त्यावर ना तूप घालून खाल्ली जाते. तर तशी देखील पुरणपोळी खूप छान लागते. तर पहा ही देखील पुरणपोळी आहे ना मस्त अशी तम्म फुगलेली आहे. तर सगळ्या पोळ्या आहेत ना मी अशाच तयार करून घेतलेल्या आहेत आणि अशाच सगळ्या फुगलेल्या आहेत. तर काय आहे ना आपण दरवेळेस चण्याच्या डाळीचीच पुरणपोळी करतो. तर ह्या होळीला ना तुम्ही नक्की मुगाच्या डाळीची पुरणपोळी करून पहा. जर पहिल्यांदाच करत असाल ना तर अगदी सहज जमेल. इतकी सोपी पुरणपोळी आहे आणि पटकन तयार होते. जास्त वेळ लागत नाही. चण्याची डाळ लवकर शिजत नाही, पण मुगाची डाळ आहे ना अगदी 3 शिट्टीमध्ये छान शिजली जाते आणि बघता बघता पुरणपोळ्या तयार होतात. तर पहा ही देखील पुरणपोळी आहे ना छान अशी भाजून घेतलेली आहे आणि तयार झालेली आहे. तर ही पोळी मी बाजूला काढून घेते. तर शेवटची पोळी राहिलेली आहे लाटायची. तर ती परत एकदा मी तुम्हाला लाटून दाखवते. खूप छान न फुटता लाटली जाते पोळी. तर पहा. तर काय आहे ना मुगाची डाळीची पुरणपोळी पौष्टिक देखील आहे आणि खायला देखील चवीला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करा. आजारी माणसं असतात तर त्यांना पथ्य दिलेली असते चण्याची डाळीची काही पदार्थ खाण्यासाठी. तर ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी नक्की करून खाऊ घाला. जे शुगरचे पेशंट असतात ना त्यांच्यासाठी ही पोळी खूपच उत्तम आहे. आणि तुम्ही गूळ घातलात ना तर गूळ थोडासा कमी घाला, तर छान पोळ्या तयार होतात. तर ह्या मुगाच्या डाळीच्या पोळ्या आहेत ना जेवढ्या पौष्टिक आहेत तेवढ्या चवीला देखील खूप छान आहेत आणि खूप सुरेख लागतात. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला देखील कमेंट करून सांगा की तुमच्या पोळ्या कशा झाल्या. तर ही पोळी देखील ना छान अशी लाटून घेतलेली आहे. तर आता भाजून घेते. तर तव्यावर घातलेली आहे आणि छान उलटसुलट करून दोन्ही बाजूनी छान भाजून घेणार आहे. तर तुम्हाला आवडतील तशा पोळ्या भाजून घ्या. तुम्हाला खरपूस आवडतात, कशा आवडतात त्या पद्धतीने तुम्ही भाजून घ्या. खूप उत्तम लागतात, छान लागतात आणि मुगाच्या डाळीच्या पोळ्या आहेत, पटकनही होतात, पौष्टिकही आहेत. तर पहा ही देखील पोळी आहे ना छान अशी टम्म फुगत आहे. तर माझ्या सगळ्या पोळ्या आहेत ना अशाच झालेल्या आहेत, अगदी न फुटता तयार झालेल्या आहेत. फक्त अशा पोळ्या तयार होण्यासाठी ना पीठ मळण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. छान पीठ मन लावून मळलं जातं तेव्हाच पोळ्या अशा छान तयार होतात. तर पीठ मळण्याची मेहनत घ्या, मस्त पोळ्या तयार होतात तुमच्या देखील. तर ही पोळी देखील ना छान दोन्ही बाजूनी मस्त अशी भाजून घेत आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, माझ्या पोळ्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा ही देखील पोळी आहे ना छान दोन्ही बाजूनी मस्त अशी भाजून घेतलेली आहे. तर सगळ्या पोळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते किती मऊसूत लुसलुशीत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी भरभरून पुरण भरलेलं आहे आतमध्ये आणि टम्म फुगलेल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर पहा मूग डाळीची पुरणपोळी मस्त मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.